सभ्यन्त्यो विवाचन्तु साबरोगो विनाशतो मात् भवन्त्वन्तराय सुखी दीर्घायुको भव अभिवादन शीलसनिचं वोढा पचायिनो चत्तारो धम्मवदन्ति आयुवनो सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानु भावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोते भवन्तु ते साधु साधु साधु। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो बुद्धाय जय भीम। आज चैत्र पौर्णिमेच्या शुभ मंगलमय दिनाचे अत्यंत कृतज्ञ भावनेने जाणीव ठेवून व स्मरण करून सेनानी नगरातील महान श्रेष्ठी सुजाताने वटवृक्षाला केलेला दृढ संकल्प पूर्ण झाल्याने ती अत्यंत हर्ष उल्हासाने निरंजना नदीकाठी वटवृक्षाजवळ गेली व तिथे कठोर तपश्चर्या करून शरीर जीर्ण झालेल्या अवस्थेत बसलेल्या बोधिसत्व सिद्धार्थांना बघून साक्षात वनदेवता समजून आपली खीर प्राशन करण्यास दिली। त्यामुळे बोधिसत्वाला शरीरात ऊर्जा मिळाली व त्यांनी अत्यंत मनोभावे सुजाताने दिलेली खीरदान हे बुद्ध महाफलदायी हो असे म्हणून ते पवित्र पावन बोधगया येथील बोधिवृक्षाखाली वज्रासनावर बसून बुद्धत्व प्राप्तीकरिता दृढ वज्र संकल्प केला। त्या चैत्र पौर्णिमेच्या शुभ मंगलमय दिनाचे व सुजाताने दिलेल्या महाफलदायी अशा खीरदानाचे स्मरण करून व संकल्प करून पूज्य भिक्खू संघाद्वारे आज 3 एप्रिलला पवित्र पावन बोधगया महाबोधी महाविहार येथील तथागतांना व बोधिवृक्षाला कमल सुगंधित पुष्पाने पूजा जलदान चिवरदान व खीरदान करून चैत्र पौर्णिमा निमित्ताने महान असीम सेवा दान पुण्य पारमिता अर्जित केली आहे। तथागत पारमिता संघाच्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी मैत्रीपूर्ण शुद्ध भावनेने पवित्र पावन पुण्यभूमीत चैत्र पौर्णिमेला घडलेल्या या मंगलमय हृदयस्पर्शी प्रसंगाचे स्मरण करून औचित्य जाणून पुण्यक्षेत्रात जी दान पारमिता केली आहे त्याबद्दल पूज्य भिक्खू संघ सर्व दानदात्यांना शुभ आशीर्वाद व मंगलमैत्री देऊन साधुवाद देत आहोत। आपल्या सर्वांच्या कल्याण मित्र तथागत पारमिता संघाचे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका व दायक दानदाते या पुण्य कर्मामध्ये सहभागी आहेत। साधु 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 सभ्यन्त्यो